ध्रुवमचलमणोवं गयिं पते ओच्छामि समयपाहुडं मिनमो सुतकेवलीवनितं नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चित्स्वभावाय भावाय सर्वभावान्तरचिते। काल आपण पद्मनंदी पंचविंशतिका यामध्ये 3ऱ्या नंबरची गाथा पाहिली होती. जिनेंद्र स्तवन झालेलं आहे. मग त्यामध्ये सांगितलं काय की हे जिनेंद्र भगवान आपणास पाहिलेलं असताना काय घडलं, तर जणू काय मला असं वाटतं की मलाच मोक्ष झालेला आहे. म्हणजे जसं भगवंतांना पाहिल्यावर एवढं परिणती होते, नातेवाईकांना पाहिल्यानंतर अगदी हुरळून जातो, त्यावेळेस जणू काही स्वर्गातच आहे असं वाटतं. मग त्याच्याही पुढे सांगितलं की भगवंतांना पाहिल्यावर जणू काय मी मोक्षातच आहे असं वाटतं. म्हणजेच काय आहे, ज्या ठिकाणी कारण नातेवाईकाच्या ठिकाणी काय मिळणार, सरागता, हर्ष, प्रिय, आनंद जे आपण म्हणतो, मग ते स्वर्ग सरागताच मिळाली. पण भगवंतांच्या ठिकाणी तर वितरागताच आहे. म्हणून वितरागतेला पाहून सरागता होत नाही. तर मोक्षच मिळाला म्हणजे सर्व बंधनातून सुटलो. ही निगेटिव्ह भाषा आहे. बंधनातून सुटलो, मुक्ती झाली. मुक्ती झाली म्हटलं तर तरीसुद्धा काय आहे, सुटकाच आहे. पण ते मोक्ष म्हणजे खऱ्या अर्थाने काय आहे, तर वास्तविक रूपाने याचा विचार करायचा आम्हाला की ही स्वतंत्रता, कारण आजपर्यंत विभावांच्या अधीन राहिलो, ही परतंत्रता आम्हाला गुलामी करत होती. म्हणजे आम्ही बाहेर कोणी काम सांगितलं तर तो गुलाम नाही. आम्ही गुलाम कशा समजतो बघा, आम्हाला उठपूस, आम्हाला काय करतात, सारखं सांगतात काही ना काहीतरी काम, म्हणजे आम्ही ह्यांच्या हाताखालचे नोकर आहे का अशी मनात विचार करतो तो. पण वास्तविक रूपाने त्याचं फळ किती भोगलं त्या नागश्रीने. म्हणजे अर्जुनाची पत्नी, अर्जुनाच्या पूर्वभवातली ती पत्नी, ती नागश्री तिचं नाव. तिघी सख्या बहिणी, सख्या जावा झालेल्या आहेत. पण आता जावा झाल्या म्हटलं की काय होतंय, मीच का काम करायचं सगळं, असं सुरू झालं. आणि मग तशा प्रकाराने आणि सहजपणे, आता ती लहान आहे, कोणी पण दिराने सांगितलं तरी पण नागश्रीला सांगतं. मग तिला असं वाटायचं की मलाच कामाला जुंपतात. आणि एकदा तर काय झालं, मुनी आलेले आहेत नगरामध्ये आणि हे वनक्रीडेला सगळे चाललेले होते. ते वनक्रीडा करताना जे काही मनामध्ये स्वप्न रंगवलेले असतात, तर त्या वास्तविक रूपाने ते भंग झालं. कारण तिला सांगितलं, हे आंबे घे, मुनींना आहार दे, घरी जा. तिला असं वाटलं की मला क्रीडेमध्ये बाधा आली, मला जायचं होतं वनामध्ये क्रीडा करायला,
आणि आता ह्या मुनींना आहारासाठी मला झुंपलं आहे. म्हणजे बघा, उलट तिचं भाग्य होतं की ह्या सरागातून काढून रत्नत्रयामध्ये नेऊन ठेवण्यासाठी ते उपयोगी होतं, ते निमित्त होतं. परंतु त्यात परिणाम कसे होतात, त्या वस्तूला पाहण्याची दृष्टी कशी आहे, त्यावरून हे सगळं फळ अवलंबून असतं. म्हणून तिला काय झालं की अशी इतकी क्रोध आलेला आहे, मत्सर झालेला आहे आणि मुनींना त्या जे काही अन्न असेल, शुद्ध अन्न, त्याच्यामध्ये विष मिसळून दिलं आणि झालं, मुनींची समाधी झाली. मग परत येईपर्यंत काय दिसलं, मुनींना घेऊन पण चाललेले आहेत. वनक्रीडेतून परत येणारे राजा वगैरे म्हटले, काय प्रकार आहे हा, आत्ताच तर आलेले लगेचच मरण होण्याचं कारण काय. शोध लागला आणि खूप नागश्रीचं एवढं ताडण केलं. ह्या 5ही जणांना एवढं वैराग्य झालं, तिचे पती, तिचे 2 दीर, हे 3 आणि त्या 2 जावा, 5 जण लागलीच दीक्षा घेऊन पण गेले. म्हणजे त्या नागश्रीचा विचार करायला तर कोण थांबतंय तिथं. एका अंतर्मुहूर्तातच काय घटना घडली, ती अनाथ झाली. म्हणजे कोणीसुद्धा राहिलं नाही तिच्याजवळ आणि तीसुद्धा दीक्षा घेऊ शकणार नाही, अशा प्रकारची स्थिती उत्पन्न झाली. म्हणजे तिला कुष्ठरोग झाला आणि लागलीच ती त्यामध्येच हाय हाय करून तिचे प्राण गेले. म्हणून याच्यातून समजून घ्यायचं आहे की गुलाम खरे कोण आहे, जे विभावांनी पराजित होतात ते गुलाम आहे. जे स्वभावामध्ये परिणत आहेत ते वास्तविक जयवंत आहे, ते स्वयं स्वतःचे मालक आहे. हे जर आपल्याला समजलं तर कुठल्याही समयात असा कुविचार येणार नाही. म्हणून हे भगवन, तुमच्यावर दृष्टी पडली, ताबडतोब मला मोक्षच दिसू लागला. म्हणजे मी मोक्षातच आहे असं वाटू लागलं. म्हणजे पहा, निर्विकल्पता कशी झाली, कशा रीतीने निरंजन स्वरूपाला जाणून अतिंद्रिय आनंद भोगला, हे समजण्यासारखं. आता 4थ्या नंबरची गाथा पाहिजे आपल्याला. प्रभू दर्शनाने सूर्योदया समान अंधकार रूपी जो किती गाढ पाप आहे, प्रबल पाप आहे, अगदी खूप नष्ट करण्यास कठीण, ते सुद्धा पाप नष्ट होतं. कशाने होतं? प्रभू दर्शनाने. आपण दर्शन पाठ म्हणतोच. म्हणजे दर्शनाने सगळे पाप निघून जातात असं त्यामध्ये सांगितलं. स्वर्ग सोपान, मोक्ष वगैरे हे सगळं दर्शनपाठमध्ये घेतलेलंच आहे. पण आपण रूढीने फक्त दर्शनपाठ म्हणून पुढे सरकत असू तर त्याचा उपयोग नाही. त्या प्रत्येक पदावर विचार केला पाहिजे की कसं काही दर्शनाने पाप नष्ट होतं. कारण आता आपण तुलना करायची दोन्हीतली. घरी असताना कसे विचार होते आणि इथं आल्यानंतर कसे विचार झाले, दोन्हीतला फरक खूप मोठा आहे, जमीन आसमानाचा. कारण तिथं विकल्पच विकल्प, क्रोध, मान, माया, लोभ, अनेक प्रकारचे कशा आहे, विभाव, आणि म्हणजे कारण पण तसंच निमित्त असतंय घरामध्ये असताना. आणि इकडं असताना राजमार्ग, काही निमित्त तर नाहीच आहे, उलट सगळे परिणत झालेले आहेत. दर्शन करतात, स्तुती करतात, पूजा करतात, येणारा देखील
असं काही कशाय घेऊन येत नाही, निस्संग होऊन येतो. म्हणून प्रवेश करताना काय म्हणायचं? निस्संगोहम जिनानाम. हे भगवान, मी निस्संग आहे. निस्संग होऊन आले. निश्चय तर म्हणतो, निश्चय म्हणजे सगळे विचार दूर करून आलं, जे विकल्प आहेत ते. आणि आता असई म्हणजे इथं प्रवेश करतो. आलंय, माझ्या स्वरूपात बसलं. तुम्हाला पाहून स्वरूपाशिवाय इकडं तिकडं मला काही दिसत नाही. निजध्रुव कारण परमात्मा. मग अशा रीतीने पाप नष्ट होईलच ना. पूर्वीचं पण, आता नवीनचं पण, आणि भविष्यकाळात तसा पाप बंद होणार नाही. मग पाहता 4 नंबरची गाथा. दिठे तुमम्मी जिनवर नठम चियमन्नयम महापावम रवि उगमे निसाये ठाईतमं कित्यं कालम. जिनवर हे जिनेंद्र भगवान, जिनामध्ये श्रेष्ठ. जेवढे तुम्ही जितके भगवान झालेले आहेत त्या सगळ्यांच्यावर माझी दृष्टी पडली. म्हणजे सगळेच असे आहेत. एका भगवंतांना पाहिलं तर अनंतानंत भगवान आपल्या दृष्टीत सहज आले, कारण ते सगळे समान आहेत, 18 दोषांनी रहित. आणि म्हणून तुमच्यावर दृष्टी पडलेली असताना, म्हणजेच तुम्हाला पाहिलेलं असताना, नठ्ठम चियमन्नयम महापावम. मन्नय म्हणजे मी मानतो. काय मानतो? खरोखर प्रबल पाप नष्ट झालं असं मानतो. तुम्हाला पाहिले मात्राच प्रबल पाप नष्ट झालं. पहा, वृद्धी पण अशा असतात की ज्या मुनींची दृष्टी एखाद्या व्यक्तीवर पडली तर तो जर त्याला सर्पविष बाधित झालं असेल तर अमृत होऊन जाते. म्हणजे तो उठूनच बसतो. म्हणजे अशा प्रकारची ही काय आहे? वृद्धी आहे. ते ऐकून आपल्याला वाटेल मग आम्हाला पण अशी वृद्धी असेल तर जिकडं बघाल तिकडं अमृत. अरे, असा विचार नाही करायचा. हे अवदैक भाव आहे. कारण का तर ही पण वृत्ती शाश्वत राहणारी, क्षणिक राहून नष्ट होते. केवळ ज्ञान झाल्यानंतर काहीच त्यामध्ये परिपूर्णता प्रगट झाल्यावर अपूर्णता काही. म्हणून या ठिकाणी सांगितलं की वास्तविक रूपाने जसं तुमच्यावर दृष्टी पडली किंवा तुम्ही न्यायिक आहे हे मी जाणलं. आपली दृष्टी भगवंतावर आणि मुनींची दृष्टी जर आपल्यावर पडली तर आपण काय होतो? आरोग्य संपन्न होतो. मग फरक कसा आहे? तुम्हाला पाहिलं तर मी मोक्षातच आहे असं वाटतं, आणि माझ्यावर जो कोणी दृष्टी देईल, म्हणजे जे असे वृद्धी संपन्न असलेले मुनी वगैरे, मग त्या ठिकाणी तर मी कसा राहील? म्हणजे जो पाप करणार आहे त्याच्या पापाचं पोषण करतात का ते? तर नाही. संबोधन होत आहे त्याच्यात की पहा, ही तपश्चर्येने प्रगट झालेली वृद्धी त्यांनी महान पुरुषार्थ स्वभावाला जाणण्याचा केला आहे, आणि माझ्या पापाला त्यांनी नष्ट केलं. म्हणजे ते किती महान आहेत. मग मी का तसा असू नये?
अशा प्रकारचं संबोधन त्याच्यातून देखील प्राप्त झालेलं आहे. म्हणून या ठिकाणी रवी उगमी उदाहरण दिलेलं आहे. सूर्याचा उदय झालेला असताना, निसाय म्हणजे रात्रीचा जो अंधकार, तमम म्हणजे रात्रभर, ठाई म्हणजे थांबलेला जो अंधकार आहे, कित्यय कालम पूर्ण रात्रभर जो गाढ अंधकार होता, तो एक सूर्याचे किरण आले की क्षणात तो अंधकार नष्ट होतो. तशा प्रकाराने अंधकारासारखं हे माझं महापाप आणि तुमच्यावर माझी दृष्टी गेली की क्षणात माझ्यामध्ये रवीचा म्हणजे कोणाचा उदय झाला? ज्ञानसूर्याचा. म्हणजे भेद विज्ञान करून मी स्वतःमध्ये राहिलो. तर काय झालं? किंचित मात्रही अंधकाराचा लेशही तिथं नाही. कोणत्या? अज्ञान अंधकार. जे अज्ञानाने मोहाने वावरत होतो ते काहीच राहिलं नाही. म्हणजे या ठिकाणी काय समजून घ्यायचं आहे की वास्तविक रूपाने ज्यामध्ये जशी योग्यता आहे तशाच प्रकाराने हे कसं घडत जातं. आपली महान योग्यता प्रभू भगवान होण्याची आहे. ती फक्त प्रगट करण्याची आवश्यकता आहे. त्याला पुरुषार्थ एक स्वभावाचा. दुसरा कोणी नाही पुरुषार्थ करू शकत आपल्या पापाला नष्ट करण्यासाठी किंवा आपण स्वतःमध्ये परिणत होण्यासाठी स्वतःचाच पुरुषार्थ आवश्यक असतो. विशल्याला जी वृद्धी प्राप्त झाली होती, मग ती पूर्वभवात तिने केवढी तपश्चर्या 3000 वर्षपर्यंत केली. म्हणजे तिच्या त्या अनंगसरा नाव होतं त्यावेळेस पूर्वभवात. तिच्या त्या उदाहरणामधून आपल्याला बोध किती मिळतो. जेवढा मी खूप सगळ्यामध्ये मिळून मिसळून राहतो तेवढे विकल्प जास्त आहे. आणि जेवढं एकांतामध्ये राहतो तेवढं स्वयं स्वतःसाठीच पूर्ण वेळ दिला जातो. म्हणजे निर्विकल्प राहण्याचं एक साधन, एकाग्रता होण्याचं एक साधन झालं. जंगलात जरी पडली तरी सुद्धा तिने त्याचा उपयोग चांगला करून घेतला. शुभ भावात राहिली ती. शुभ शुद्ध वगैरे काय असेल, नंतर ती मिथ्यात्वात गेली. परंतु वास्तविक रूपाने तिला तत्त्वज्ञान माहीत असल्याने ती अगदी निर्विकल्प राहिली. मग त्याचं फळ तिला काय मिळालं? कारण रोज ती ध्यान करायची. त्या ध्यानामध्ये तिला 3000 वर्ष झाल्यानंतर समजलं की आता माझं आयुष्य खूप थोडं राहिलेलं आहे. म्हणजे आपोआपच तिच्या लक्षात आलेलं हे ध्यानाचं फळ तर मिळालंच. मग तिने जसं आगमात सांगितले त्याप्रमाणे समाधी मरण साधण्याचा प्रयत्न केले. मग त्यावेळेस चारी बाजूला तिने काय केलं आहे, 100 हात एवढीच मर्यादा ठेवून बाकी सर्वत्र त्याग करून टाकले. आपल्याला वाटतं दिशाबंधन ठेवू का जरा परदेशाचं, धार्मिक कार्यासाठी तरी मोकळीक ठेवू का म्हणून. म्हणजे अजून परदेशात जाण्याचे भाव, धार्मिक कार्य इथं पण आहेच, पण परदेशात जाण्याचे बहाणा आहे हा सुद्धा. नियम तर घ्यायचा आहे पण धार्मिक कार्यासाठी मोकळे. म्हणजे आपल्या पापाचं विघटन होताना त्यात जरा अजून सामर्थ्य कमी केलं. मग आता पहा, कोणी म्हणतं ठीक आहे
भरत देश, हे काय भरतक्षेत्र. भरतक्षेत्राची एवढी आम्हाला मर्यादा. आता भरतक्षेत्रात पूर्ण कोण जातच नाही, तरी पण वाटतंय तेवढी मर्यादा ठेवा. कसे भाव असतात, जसं जसं मोह कमी होत जातो तसं तसं आपोआपच त्याला बाहेर कुठं गमनागमन करण्याची इच्छाच राहत नाही. आणि मग त्या ठिकाणी तिला कसे भाव झाले की फक्त 100 हात मोजून, ज्या जंगलात जिथं आहे तिथं 100 हातच एवढी जागा ठेवली, म्हणजे किती कमी ठेवली. पण परीक्षा असते, नियम केल्यानंतर काहीतरी घटना घडते. एवढे 3000 वर्ष त्या जंगलात एकटी, की जिथं निर्जन कोणीसुद्धा फिरकत नाही. आणि एक विमान 3000 वर्ष संपत आल्यानंतर नेमकं पाहतात विमानातून, इथं कोण, अशा जंगलात एक मुलगी दिसते. पण त्यांनी आपलं काहीतरी चौकशी करावी म्हणून विमान खाली उतरवलं आणि तिला विचारलं, कोण आहे तू, एकटी का इथं? मग तिने आपली ओळख सांगितली. असे असे माझे वडील अर्धचक्रवर्ती असतात. मग त्यावेळेस विचार केला त्या ह्यांनी, जी कोण असतात ते विमान घेऊन आले. म्हटले चल, ते माझे मित्रच आहेत, मी तुला तिथं सोडवतो. ती म्हटली मी दिशाबंधन केलं. म्हणजे तिला आसक्ती झाली नाही की आता वडील शेवटी तरी भेटतील, आई वडील भेटतील, आपलं घर मिळेल आपल्याला, अशी आसक्ती नाही झाली. किंवा व्रतभंग करण्याचे विचार पण आले नाही. समाधी मरणामध्ये तिने उपयोग लावलेला आहे. आणि मग ते वडील वगैरे तिच्या सगळ्यांना बातमी पोहोचली ह्यांच्यातर्फे, ते सगळे तिथं उपस्थित झाले. पूर्ण चक्रवर्तीचं जे सैन्य असतं ते, त्यांची मुलं, त्यांचा सगळा परिवार पूर्ण तिथं उपस्थित आहे. आणि एका सुसरीच्या तोंडात ते म्हटले की सगळ्यांच्या हातात शस्त्र आहेत, आता तिला मारून हिला घरी न्यायच. ती लागलीच संकेत करते, मी अभयदान दिलेलं आहे, तुम्ही पण अभयदान द्या. किंचित मात्रही ह्या जीवाला मारायचं नाही. मी संलेखना धारण केलेली आहे, 4 प्रकारच्या आहाराचा त्याग केलेला आहे. बाह्य सगळं साधलं, ह्या शुभभावाचं फळ तिला वृद्धी पुढच्या जन्मात प्राप्त होते. पण मिथ्या दृष्टी अवस्थेत मरण, स्त्रीतून स्त्रीच झाली. पण कारण दासीला कळलंय तिच्या स्नानाचं पाणी अनेक रोगाला दूर करते. कारण ती दासी जेव्हा तिला स्नानासाठी घेऊन जाते त्यावेळेस जे पाणी पडलेलं असतं स्नानाचं, त्यात एक कुत्रं येऊन, की जे अतिशय रोगी असतं, त्या पाण्यात येऊन पडतं, की तो एकदम तेजपुंज झालेला दिसला तो कुत्रा. ती दासी विचार करते, सगळ्यांना आधी जाहीर करू की अजून काही प्रयोग करून पाहू. मग तिने ते पाणी तिच्या स्नानाचं घरी नेलं, इकडं तिकडं जे कोणी रोगी आहे त्यांच्या अंगावर शिंपडलं. ते खरोखरच निरोगी झालेले दिसले. पुद्गलाची परिणती, रोग आणि निरोग दोन्ही हे पुरण आणि गलन. अशा रीतीने पण निमित्त एवढं की त्याला सगळे बहुमान देऊ लागले, की हिचं पाणी प्रत्येकाला उपयोगी पडण्यासाठी उपयोग करू लागले, अनेकांच्या रोगाला दूर करायला. पण घटना नेमकी कशी घडली की जो रावण, लक्ष्मण, राम ह्यांचं जे युद्ध चाललेलं होतं सीतेला सोडवण्यासाठी, मग त्यावेळेस रावणाची शक्ती
ही लक्ष्मणाला लागलेली असते आणि तो बेशुद्ध पडलेला असतो. त्यावेळेस ते युद्ध स्थगित केलेलं आहे. राम तर खूप बेभान झालेला आहे की लक्ष्मणाशिवाय जमणार नाही काही, आणि आता कसं, खूप चिंतेत आहे. कोणीतरी येऊन सांगतं, असं विशल्याचं पाणी स्नानाचं लावलं तर तो लक्ष्मण देखील सचेत होईल, म्हणजे शुद्धीवर येईल. लागलीच त्याचा उपाय करू लागले ते, कारण ते भरताच्याच संबंधी काहीतरी, भरताची जी कोण राणी होती तर त्या राणीचा भाऊ, त्या भावाची ती मुलगी होती विशल्य. मामाची. बरं. तर मग त्यावेळेस भरताने प्रयत्न केला की तिचं पाणी घेऊन जायला वगैरे, पण तिच्या वडिलांनी पुढं काय सांगितलं की हिलाच घेऊन जा. एवढे मोठे राजे लक्ष्मण पाण्याने काय त्यांना शिंपडताय, हिला घेऊन तिच्या स्पर्शाने होईल सगळं काम. मग शेवटी तिच्याबरोबर पण बरेच जण गेलेले आहेत, आणि आता ते जे शिबिर होतं त्या शिबिराच्या, अजून लक्ष्मण वगैरे कोण दिसत नव्हतं. ज्या कुटीमध्ये तंबूमध्ये होते ते, त्याच्या बाजूनेच फक्त तिचं आगमन झालं तरीसुद्धा हालचाल सुरू झाली. फक्त वाराच पोचला असेल ना तिच्या अंगावरच, तर किंचित हातपाय हलू लागले, डोळे किंचित उघड झापू लागले, आणि नंतर ती येऊन बसली तिथं फक्त, तर पूर्ण डोळे उघडले आणि फक्त किंचित स्पर्श केला तर उठूनच बसली. बस. आता काही कोणाला चिंता राहिली नाही, सगळे आनंदी झालेले आहेत, आणि त्या आनंदाच्या भरात लक्ष्मणाशी विवाह त्या विशल्याचा ठरवून टाकला तिथंच, आणि तिथंच तिची वृद्धी संपली. म्हणजे ह्याच्यातून पण लक्षात घ्यायचं, विवाह ठरला म्हटलं की पापाला सुरुवात झाली. मग आता काय करायचं, आपण ठरवायचं सगळ्यांनी की काय विवाह म्हणजे काय असतं. विरुद्ध व्हावा करून घ्यायची, स्वभावाच्या विरुद्ध व्हावा करून घेणं म्हणजे विवाह. आणि सांगितलं, सिद्धशिलेच्या वाटेवरती हे लग्न नसे विघ्न असे, म्हणून सांगितलं. रामायण महाभारतने सुद्धा आपल्याला बोध दिला. कणक आणि कामिनी हे दोनच अडथळा प्राप्त करतात मोक्षाला. म्हणून भगवंतावर दृष्टी दिल्यानंतर काय घडतं, सगळं पापच नष्ट होतं. जसं सूर्याचे एकच किरण आले तर अंधकार पूर्ण घालवत, अंधकाराचा लेशही राहत नाही, तसं या ठिकाणी उपयोग लागला भगवंतांना पाहिल्यावर स्वभावात, आणि उपयोग लागला की कुठलंही पाप राहिलं नाही. हा स्वपुरुषार्थ. बहुमान दिला भगवंतांना, तुम्हाला पाहिल्यावर अशी माझी अवस्था झाली. म्हणजे जो विषय समोर आहे त्या विषयाच्या अनुरूप आपली परिणती होते. वितराग भगवान, निर्दोष, सर्व दोषाने रहित असे जे भगवान, हा विषय दृष्टीत आला, माझा आत्मा देखील असाच निर्दोष कारण परमात्मा. हे जाणलं, लागली स्वतःला तशा प्रकाराने परिणत केलं की कुठलं पाप राहणार. म्हणजे अगदी संचित झालेले अनादिकाळचे पाप देखील दृष्टीचा हा विषय झाला फक्त. कारण दर्शनच 4 गाथेपर्यंत आपण पाहतो. तुम्हाला पाहिल्यावर असं झालं. म्हणजेच काय तर दृष्टीचा विषय म्हणजे ही श्रद्धा जी आहे
ती श्रद्धा समीचीन रूपाने परिणत झाली. आपली श्रद्धा जी आजपर्यंत बाहेर कशाला शोधत होती, आत्ता जी उदाहरण पाहिले, असे मुनी की ज्यांनी पाहिलं तरी सगळे मालेमाल होतात, ज्यांना पाहिलं ते अगदी आरोग्यसंपन्न होतात, जिथं त्यांचा निवास आहे त्याच्या आजूबाजूला सगळं सुभिक्ष होतं, कोणालाही दुष्काळ वगैरे कसली अडचण येत. हे सगळं आपलं संसारातले विषय, शरीराचे विषय. पण इथं तर भगवंताजवळ काय सांगितलं? भगवंताजवळ हेच सांगितलं, कुठलाही विभाव राहत नाही. संसाराचे विषय जे आहेत ते सगळे द्रव्यकर्म, भावकर्म, नो कर्म सगळे गळून पडतात. म्हणजे जो कोणी थकून आलेला आहे भगवंताच्याकडे, थकून आलंय का उत्साहाने आलंय? उत्साह कोणता आणि थकणं कोणतं? दोन्ही प्रकार. संसार तापातून अतिशय थकलोय, थकून शेवटी तुमच्या आश्रयाला आलो आणि इतका माझा उत्साह वाढला, काही थकलोय असं वाटतच नाही. एक उदाहरण की लाकूड तोड्या असतो, आता नेहमीचं त्याचं काम जंगलात जाऊन लाकूड तोडायचं, विकायचं. पण आता तो वृद्ध झालेला आहे, त्याला आता ते ओझं पण झेपत नाही, तरी आपलं नेहमीप्रमाणे तो काम करत राहतो. पण एकदा असं खूप मोठा गठ्ठा त्याने प्राप्त केला, लाकूड तोडून डोक्यावर ठेवलं, पण ते ओझं सहन होईना म्हणून झाडाखाली ती मोळी ठेवली लाकडाची आणि हाय भगवान, अरे मला मरण कसं येत नाही अजून? अरे यमदूता, तुला अजून माझी आठवण कशी येत नाही? लगेच त्याच्या समोर यम हजर झाला आणि त्याला बघितलं की घाबरला. चल, तो म्हणतोय, चल चल मी तुला न्यायला आलोय, तू माझी आठवण केली ना, चल आता पटकन सोडवतो तुला ह्या दुःखात. हे नाही बाबा, मला मरायचं नाही. मग तू मला का बोलवलंस? काही नाही, मी याच्यासाठी आठवण केली की ही मोळी मला काही झेपा नाही आणि खूप ओझं व्हायला लागलं, म्हणून तुझी आठवण केली. ठीक आहे म्हटलं, चल घेऊन जातो तुला, कुठं तुझं घर आहे तिथं घेऊन जातो, म्हणून तो त्याच्याबरोबर आला. ती मोळी घेऊन आल्यानंतर आता त्याला एक असं दृश्य दिसलं. तो म्हणतो, बघ ही मोळी टाकून दे आणि आता हे समोर जे दिसतंय ना, ते चांदी सोन्याचं खूप मोठी खाण आहे, ते गोळा कर आणि घरी घेऊन जा. पण तिची बुद्धी कुठे आहे? एवढं मोठं लाकडाचं ओझं इथपर्यंत आणलंय आणि त्याच्यातून मी किती कमवलंय, ते मी कसं टाकून दे? म्हणजे त्याला खूप किमती थोडंसं घेतलं तरी ओझं त्याचं संपतंय ना. पण धाडस होई नाही त्याचं, ते संस्कार झाले, क्षुद्रात राहण्याचे संस्कार. क्षुद्र म्हणजे काय? जे तुच्छ विचार आहेत, विभाव, ते क्षुद्र आहेत आणि त्याचे इतके संस्कार झालेत आणि ते टाकून द्यायचं, पाप टाकून द्यायचं म्हटलं तरी सुद्धा चालत. ओझं व्हायची सवय. एका बैलगाडी चालली एका ठिकाणी आणि नेमकं त्याचबरोबर ह्या माणसाला तिकडंच जायचं असतं. तो गाडीवानाला म्हणतो, विनंती करतो, मला सोडणार का, तू तिकडंच निघालाय तर? हां बसा म्हणतो गाडीत. ओझं खूप असतो डोक्यावर.
तो गाडीत बसला, ओझं खाली ठेवलंच नाही, डोक्यावरच ठेवलं. आणि मग गाडीवानाची जेव्हा दृष्टी जाते मागे, अरे म्हणतो कशाला आता ओझं वाहताय, एवढी गाडी मिळाली तरी. म्हणजे डोक्यावरचं ओझं ठेवा खाली. तेव्हा मग त्याला ते लक्षात येतं, अरे आपण कशासाठी एवढं ओझं वाहतो. म्हणजे जी सवय झाली माझं माझं म्हणण्याची परद्रव्याला, तेच मोठं ओझं. मग आता ते ओझं वाहण्याची जी सवय झालेली आहे, त्या तुच्छ गोष्टीतून बाहेर पडायला तयार नाही. मग भगवान दिसले, भगवंतावर दृष्टी गेली, पाप संपलं म्हणतो. कारण ओझं वाहण्याचं, परद्रव्याचं, माझं माझं म्हणण्याचं, ममत्वाचं जे ओझं आहे ते ओझंच संपलं, पाप संपलं. म्हणजे इतका हलका फुलका झाला. आणि म्हणून तिसऱ्या गाथेत सांगितलं होतं की जणू काय मी मोक्षातच आहे. जोपर्यंत आपल्याला जखडून बसलाय विभावामध्ये तोपर्यंत बंधन वाटतं, पण त्याही वेळेला तो मुक्तच आहे. फक्त दृष्टी नाही आहे त्याची त्यावर. जसं ते 100 उंटांची गोष्ट सांगितली. 100 उंटाचा जो मालक होता तो कोटे घेऊन चाललेला असतो. एका ठिकाणी शेतात कुठेतरी रात्र झाली म्हणून तो तिथं थांबतो. त्याच्याजवळ खुंट्या आणि दोऱ्या पण असतात, पण ते 99च असतात. आता 100व्या उंटाला कसं बांधायचं ते शेतकऱ्याला बोलवतो. तुमच्याकडे खुंटी आहे का, दोरी आहे का? शेतकरी म्हणतो, अहो खुंटीची आणि दोरीची गरजच नाही. ह्या त्याने ऐकले कानाने 99 खुंट्या ठोकताना. तसंच आता तुम्ही 100वी खुंटी ठोकण्याची फक्त ॲक्शन करा आणि त्याच्या गळ्यात दोरी बांधण्याची ॲक्शन करा. बस तो कुठेही हलणार नाही, जाणार नाही तो उंट. कारण तो समजेल की मला बांधलंय. 100व्या उंटासारखी आपली गती चालली. कारण सकाळी सगळ्यांना सोडलं, ह्याला बांधलंच नाही तर सोडायचा प्रश्नच काय. त्यामुळं 99 उंटाला सोडून टाकलं, खुंट्या उपटल्या आणि सगळी उंट चालू लागले. हा काही चाला नाही, त्याला थाप मारली तरी चाला नाही. मग शेतकऱ्याने काहीतरी जादू केली. परत बोलवलं त्याला. अरे मी जादू वगैरे काय केली नाही, परत तू ॲक्शन कर. खुंटी उपटल्याची आणि दोरी सोडल्याची, ते हलू लागेल. ॲक्शन केली, मग चालू लागला तो उंट. मग तशा प्रकारची आमची स्थिती झालेली आहे. आम्ही खूप बंधनात आहोत. आमच्या पाठीमागे केवढं मोठं कुटुंब आहे, ते सांभाळणं आवश्यक आहे. कोणाची बंधन कोणाचं? मोहाचं, आपल्याच विचाराचं. कोणी तुला बांधून ठेवलेलं नाही, अडवलेलं नाही. पाहिजे तेव्हा स्वतंत्रपणे फिरू शकतो. म्हणजेच भगवंताकडे येऊन आत्मकल्याण करण्याची तुला संधी आहे. पण अजून त्या बंधनात अडकून पडला. मग त्यांनी सोडले म्हणावं ना, तुम्हाला सोडले, जावा कुठं पाहिजे तिकडं दीक्षा घ्यावं. असं म्हटल्यावर सुद्धा आता हालत नाही. म्हणजे पूर्वी तर बंधनात असून सुद्धा काय त्या 32 माड्यावरनं साड्याला साड्या बांधून सुकुमार खाली उतरून दीक्षा पण घेऊन गेले. आणि आता सगळं खुल्ले आमच्यासाठी, दरवाजे खुल्लेत, परिवार खुल्ला आहे. सगळे काय म्हणतायत, जावा जावा, बरं झालं. आणि आम्ही म्हणतो नाही नाही, आम्ही येतो, तुमच्या घरातच राहतो. म्हणजे स्वतःहून बंधन स्वीकारलंय. दुसरं कोणी आम्हाला बंधनात टाकत नाही. हे मोह तुच्छ गोष्टीमध्ये आम्ही अडकलो
तुला ते जसं त्याने दाखवलं, हे बघ सोन्या चांदीचं एवढंसं खाणी आहे, त्यातलं तेवढं घेऊन जा, लाकडांची काय गरज. पण तो लाकडाला फेकत नाही. तसं आम्ही शरीर एक लाकूडच आहे ना, त्याला फेकण्याची इच्छाच होत नाही. फेकण्याची म्हणजे अंतरंगातून सोडून देण्याची इच्छा होत. जो दिल से उतार दिया सबसे बड़ी मार करतार की. अंतरंगातून फक्त विचारातून शरीराला सोडायचं. काही घातपात करायला सांगितलं नाही. शरीर माझं नाही, बस. लागली स्वभावात राहून आता त्या शरीराचा विचार पण राहिला नाही, उपयोग फक्त ज्ञानात राहिला आहे. तर ज्ञानात उपयोग राहिल्यानंतर ते शरीर काय करणार आहे, काय आपल्याला त्रास देते, काहीच नाही. हे तुझा विचारच त्याला. किती वेळ बसलो मी, आता त्या शरीराचं काय होत असेल. उपयोग आला तिकडं शरीराकडं, संपलं, दुःख सुरू झालं. म्हणजे दुःख कोठे आहे, उपयोगच बाहेर गेला की दुःख आहे, आणि उपयोग आला स्वभावात की सुखच सुख आहे. म्हणून सांगितलं काय की सूर्याच्या किरणांची उपमा दिली त्याला. कारण सगळी दारं खिडक्या बंद करून जरी तुम्ही बसला आणि सूर्याचे किरण बाहेर होऊ देत, मला प्रवेश करून घ्यायचा नाही त्या सूर्याचा आत, असा जरी विचार केला तरी ते सूर्याचे किरणाचा प्रभावच असा आहे. तुम्ही दारं खिडक्या बंद करा, पडदे लावा, पण ते प्रकाश देणारच. तसं आम्ही ज्ञानसूर्य, त्याला किती बंद ठेवायचं म्हटलं, नको. ज्ञानात राहिल्यावर फार दुःख होतं. एखाद्याने एखादी गोष्ट सांगितली, तुम्हाला माहिती का, असं असं अमक्याचं मरण झालं, पळतच सुटतो. भाषण करता करता पळत सुटतो. त्याला सांगितलं भाषण करता, गरज होती का भाषण करताना सांगण्याची, पण आणि ह्याला तरी गरज होती का पळत सुटण्याची. पण मोह कसा अडवाय. म्हणजे याला म्हणायचं काय की वास्तविक रूपाने किती जरी आम्ही त्याला बंदिस्त ठेवलं ज्ञानाला, तरी ते ज्ञान म्हणतो, ज्ञानाने दुःख होतं म्हणतो. मला आत्तापर्यंत समजलं नव्हतं मी किती सुखी होतो, समजलं की किती दुःखी झालो. हे तुझ्या विचाराने, समजल्याने नाही, ज्ञानाने नाही. ज्ञानाने दुःखी होत नाही, कोणच होत नाही. ज्ञानाने सुखीच होतो. परंतु तो विचार उलटा केला आणि दुःखाला प्राप्त झाला. मोहाच्या विचारात ज्ञान गेलं. म्हणून सांगितलं काय, अशुची के संग से ज्ञान भयो अशुची. अशुची म्हणजे अपवित्र. हे सगळे मोह वगैरे परिणती अपवित्र आहे, विभाव, आणि त्याची संगती केली की ज्ञान देखील अपवित्र होतात, नियार्थ परिणमन करतात. म्हणून आम्हाला सतत कुठल्या विचारात राहायचं आहे, एक भेद विज्ञान करून स्वभावात राहिलो. अवलंबन कोणाचंच नाही. आता सुटलं सगळं अवलंबन. भगवान पण नाही दृष्टी टप्प्यात. आता केवळ निज कारण परमात्मा, त्याचा आश्रय केला आणि त्याच्या आश्रयाने लागलीच आत्मानुभूती पण झाली. म्हणजे अशा प्रकारची ही परिणतीचं सामर्थ्य आपल्यामध्ये आहे. तरीसुद्धा आमची परपरिणती होते आणि परपरिणती करून दुःखाला वारंवार प्राप्त होतो. अज्ञान अंधकारामध्ये चाचपडण्याची सवय झाली. काही जणांना दिसून येतं, संस्कार कसे असतात, अंधारात वावरण्याची सवय असते आणि लाईट न लावता काहीतरी अंधारातच कामं करतात. लाईटीची सोय आहे पण अंधारात काम करायची सवय. आणि जेव्हा मग काहीतरी चावतंय तेव्हा मग लाईट लाव, म्हणजे त्या शरीराच्या मोहाने. पण त्या जीवाच्या संरक्षणाच्या विचाराने प्रकाश केला का? कारण अंधारात जर चालू लागलो तर
जीव हिंसा किती होते ह्याचा विचार नाही. म्हणजेच आम्हाला तो जीव देखील आमच्यासारखा भगवान आहे, त्याला देखील मोक्षाला जायचं आहे, तो सुद्धा सुखी होण्याची इच्छा करतोय. मग आम्ही त्याला निमित्त का व्हावं दुःखी होण्यासाठी? नाही, त्याची विराधना केली, त्याच्यावर पाय पडले, त्याची हिंसा झाली, तळमळतोय. मग तळमळल्यावर त्याचे शुभभाव होणार नाहीत. तो चांगल्या पर्यायात म्हणजे पंचेंद्रिय संज्ञी पर्याय प्राप्त करू शकणार नाही, मनुष्य होऊ शकणार. म्हणजे त्याच्या मोक्षाला अडथळा केला. संरक्षण कशाचं दिलं त्याला? त्या जीवांची दया करायची म्हणजे काय हे पण समजून घेणं आवश्यक आहे. संरक्षण कशाचं मिळालं आहे? मोक्षाला जाण्याचं. मोक्षासाठी त्याही जीवाचं, जसं आपण सत्पात्रांना दान देतो म्हणजे रत्नत्रयाची कुशलता राहण्यासाठी, आणि क्षुद्र जीवांचं संरक्षण करतो, दया करतो, त्यांना ही रत्नत्रयाची प्राप्ती व्हावी ह्या भावाने ते सुद्धा मोक्षाला जावे. अशा रीतीने हे जे भाव होतात, आणि आपण तर रत्नत्रयात राहिलो तरच आपल्याला हे सगळे विचार सत्सत विवेक काय आहे हे कळेल, आणि आपोआपच आपल्याकडून अहिंसा उत्कृष्ट पाळली जाईल.